स्क्रोल करू नकोस. 2 मिनिट थांब आणि जरा विचार कर. कल्पना कर, तुला अचानक एक मेसेज येतो, तुमचं लाईट बिल बाकी आहे, भरलं नाही तर लाईट कट होईल, किंवा नो पार्किंग फाईन भरा नाहीतर तुमचं लायसन्स कॅन्सल होईल. आणि तो मेसेज पाठवणारा स्वतःला गव्हर्नमेंट ऑफिसर असल्याचा दावा करत असेल तर मग काय घाबरल्यासारखं होतं ना. अशा प्रकारचे मेसेज म्हणजेच गव्हर्नमेंट बिल स्कॅम, ज्यात रोज अनेक लोक फसत आहेत. चला एक छोटंसं उदाहरण पाहूया. गेल्या आठवड्यात एका विद्यार्थ्याबरोबर घडलेली ही घटना आहे. सकाळी तो मुलगा नेहमीसारखा गाडी चालवत होता. संध्याकाळी घरी आल्यावर अचानक त्याच्या मोबाईलवर एक SMS येतो, तुम्ही ट्रॅफिक नियम मोडले आहेत, आज रात्री चलन भरा नाहीतर कोर्टात हजर राहा. तो घाबरला आणि मेसेजमधील लिंकवर क्लिक केलं. सरकारी ऍप समजून त्यानं ते APK इन्स्टॉल केलं आणि सगळ्या परवानग्या देऊन टाकल्या. आणि इथेच सगळं बिघडलं. ऍप इन्स्टॉल होताच हॅकर्सनी त्याच्या फोनचा ताबा घेतला. त्याला पत्ताच लागला नाही. थोड्याच वेळात मोबाईलवर अजून एक मेसेज आला, तुमच्या खात्यातून 23,000 रुपये डेबिट झाले आहेत. त्याला धक्काच बसला. तेव्हा त्याला कळलं की तो फेक चलन स्कॅमचा बळी पडला आहे. खरं सरकारी चलन नेहमी राज्याच्या अधिकृत पोलीस पोर्टल्स किंवा परिवहनवरूनच येतं. त्यात ऑफेन्सची तारीख, ठिकाण आणि गाडीचा ऍक्च्युअल फोटो असतो. स्कॅमर तुमची भीती वापरून फसवतात. म्हणून फेक गव्हर्नमेंट चलन हा त्यांचा नवीन हत्यार. एक नियम लक्षात ठेवा, चालन भरण्यासाठी ई-चालन, परिवहन.gov.in आणि इतर सरकारी सुविधांसाठी NIC.in असलेली वेबसाईटचाच वापर करा. URL मध्ये gov.in किंवा NIC.in नाही तर तो सरकारी नाही. कधीही क्लिक करू नका. फेक चलन मध्ये सामान्यतः आत्ता भरा नाहीतर लायसन्स बंद अशा धमक्या, रँडम मोबाईल नंबर किंवा स्पूफ केलेले सेंडर IDs, bit.ly, टायनी URL सारखे शॉर्टन्ड लिंक्स, गाडीचा फोटो नसतो किंवा चुकीची तारीख,